श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. स्वामी भक्तांनी वर दिलेल्या दोन पर्यायापैकी एका पर्यायाला स्पर्श करा आणि स्वामी तुम्हाला कोणता प्रवचन देत आहे ते जाणून घ्या. नमस्कार माझ्या स्वामी भक्त बंधू आणि भगिनींनो, श्री स्वामी समर्थ महाराजाच्या पवित्र चरणी कोटी कोटी प्रणाम. आपल्या सर्वांच्या जीवनात स्वामी समर्थ महाराजाची अखंड कृपा राहो हीच मनापासून प्रार्थना. आजचा हा संदेश कोणताही योगायोग नाही. स्वामीची इच्छा नसताना त्याच्या दरबारात एक पानसुद्धा हलत नाही. म्हणूनच तुम्ही आज हा संदेश ऐकत आहात. यामागे स्वामीचा काहीतरी गूढ हेतू आहे. आज मी तुम्हाला असं एक गोष्ट सांगणार आहे जे प्रत्येकाच्या आयुष्याशी संबंधित आहे. अनेक लोक रोज देवाची पूजा करतात, जप करतात, दानधर्म करतात, पण तरीही मनाला शांती मिळत नाही. चेहऱ्यावर हसू असतं पण अंतःकरणात अस्वस्थ असते. कारण मन सतत उद्याच्या सुखाचा विचार करत असतो. उद्या सर्व काही चांगलं होईल, उद्या पैसा येईल, माझी इच्छा पूर्ण होतील या अपेक्षेच्या जाळ्यात माणूस इतका अडकतो की आजचा दिवस जगायचा विसरून जातो. म्हणून आज या प्रवचनाचा विषय आहे, आयुष्यात पुढे काय घडणार आहे हे कोणालाच माहीत नाही, पण पुढच्या आनंदासाठी जगताना आपण असं आयुष्य हरवत आहोत. सुखाच्या अपेक्षा आपल्या दुःखाचं मुख्य कारण आहे. भक्तांनो, हा विषय फक्त ऐकण्यासाठी नाही तर मनात उतरवण्यासाठी आहे. म्हणून हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका. जगात असा एकही मनुष्य नाही ज्याला उद्याचा दिवस निश्चित माहीत आहे. श्रीमंत असो वा राजा असो वा सामान्य विद्वान असो वा सुशिक्षित, उद्याच्या क्षणावर कोणाचाही अधिकार नाही. तरीसुद्धा माणसाचा आनंद बाजूला ठेवून सतत उद्याच्या सुखासाठी धावत राहतो. एखादा विद्यार्थी म्हणतो, नोकरी लागली की मी आनंदी होईल. नोकरी लागते, मग म्हणतो लग्न झालं की मी सुखी होईल. लग्न होतो, मग म्हणतो मोठं घर झालं की आनंद मिळेल. घर होतं, मग गाडी, इच्छा, नंतर अधिक पैसा, नंतर अधिक प्रतिष्ठा आणि ही इच्छा कधी संपत नाही. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, इच्छा पूर्ण झाली की दुसरी इच्छा जन्म घेते. इच्छेचा शेवट नाही. म्हणून इच्छेच्या मागे धावणारा माणूस कधी समाधानी राहत नाही. आपण लक्ष दिलं आहे का? लहानपणी वाटायचं मोठं झालं की सुख मिळेल, मोठं झाल्यावर वाटायचं पैसे आले की सुख मिळेल. पैसे आले तरी मन शांत नाही, कारण सुख वस्तूमध्ये नसतं, सुख मनाच्या समाधानात असतं. याचं कारणमुळे अनेक लोकांकडे सर्व काही असूनही ते आतून रिकामे असतात, तर काही लोकांकडे फारसं काही नसतं, नाही ते आनंदाने जगतात. फरक फक्त मनाचा असतो. स्वामी समर्थ शिकवतात की ज्याला वर्तमान क्षणात जगता येतं त्यालाच खऱ्या आनंदाचा अनुभव येतो. आपण सतत भविष्याची चिंता करतो. उद्या काय होईल, माझ्या मुलाचं काय होईल, व्यवसायाचं काय होईल, आजारपण आलं तर काय होईल, या प्रश्नाची उत्तरे कोणाकडेच नाही. पण या चिंतेमुळे आपण आज हसणं, समाधान, शांतता गमावून बसतो. स्वामी म्हणतात, ज्याच्यावर माझा विश्वास आहे त्यांनी भविष्याची चिंता करू नये, कारण भक्ताची काळजी घेण्याचे काम माझं आहे. भक्तांनो, आपण देवावर विश्वास ठेवतो, पण त्याच वेळी प्रत्येक गोष्टीची चिंता आहे. तसेच ज्याने स्वामीचा हात धरला आहे त्यांनी भविष्याची चिंता आपल्या का बाळगावे? आपण सुखाची अपेक्षा करतो पण दुःख नको असं म्हणतो. मात्र जीवनात सुख आणि दुःख हे दिवस रात्री सारखे आहेत. दिवसानंतर रात्र येते आणि रात्रीनंतर दिवस. हे जीवनाचा चक्र आहे. म्हणून स्वामी सांगतात, सुख आलं तर अहंकार करू नका आणि दुःख आलं तर निराश होऊ नका. दोन्ही तात्पुरते आहे. भक्तांनो, अनेकदा आपण म्हणतो, स्वामी मला हे मिळालं तर मी आनंदी होईल. पण स्वामी विचारतात, आज जे आहे त्याबद्दल तू कृतज्ञ आहेस का? ज्याला आजच्या श्वासाची किंमत नाही त्याला उद्याच्या सुखाची पात्रता कशी मिळेल? सुख मिळवण्यासाठी धडपड करून चुकीचे नाही, पण त्या धडपडीत आजचं आयुष्य हरवणे ही मोठी चूक आहे. आज तुमच्या घरात कुटुंब आहे, आई वडील आहेत, पत्नी आहे, पती आहे, मुलं आहेत,
पण तुम्ही त्याच्यासोबत मनापासून किती वेळ घालवता. आपण म्हणतो थोडे पैसे कमवतो मग वेळ देईल, पण तो मग अनेकाच्या आयुष्यात कधीच येत नाही. म्हणून स्वामी समर्थ महाराज शिकवतात की वर्तमानात राहा, आज आहे त्यात समाधान शोधा, प्रयत्न सोडू नका, पण परिणामाची चिंता स्वामीवर सोपा, कारण आपण आपल्या हातात नाही, प्रयत्न आपल्या हातात आहेत. भक्तांनो, जीवन हे नदीसारखं आहे. नदी सतत वाहत राहते. ते प्रत्येक वळणाचा विचार करत बसत नाही, ते फक्त पुढे वाहते. तसेच आपल्यालाही जीवनात चालत राहायचं आहे. स्वामी नावाचा आधार घ्या. प्रत्येक दिवसाची सुरुवात श्री स्वामी समर्थ नावाने करा. मग मनातील भीती, अपेक्षा, चिंता हळूहळू कमी होऊ लागेल. आजपासून एक संकल्प करा, मी भविष्याची चिंता कमी करेन. वर्तमानात आनंद शोधा. आज मिळाले हे त्याबद्दल कृतज्ञ राहा आणि माझ्या प्रत्येक प्रयत्नाचा आभार श्री स्वामी समर्थ चरणी अर्पण करीन. तेव्हा पहा, आयुष्य बदलायला सुरुवात होईल. कारण बाहेरचा जग बदलण्यासाठी मन बदलणं आवश्यक असतं. श्री स्वामी समर्थ म्हणतात, ज्याच्या मनात समाधान आहे त्याच्याकडे खरंच सुख आहे, आणि ज्याने स्वतःला माझ्या चरणी अर्पण केलं त्याला भविष्याची भीती कधीच वाटत नाही. भक्तांनो, आपण एक गोष्ट नेहमी लक्षात घेतले पाहिजे, या पृथ्वीवर जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाच्या मनात एकच इच्छा असते, मला सुख हवं आहे. कोणीही दुःख मागत नाही. प्रत्येकजण सुखासाठीच धडपड करतो. परंतु विचित्र गोष्ट अशी आहे की जिथं माणूस सुखाच्या मागे धावतो तिथं पण सुख त्याच्यापासून दूर पळतं. कारण सुख हे बाहेर मिळणारी वस्तू नाही. सुख हा मनाचा अनुभव आहे, आणि मनाला समाधान मिळाल्याशिवाय सुखाचा अनुभव कधीच येत नाही. आज माणूस म्हणतो, माझ्याकडे एवढे पैसे झाले की मी बिनधास्त होईल, पण पैसे वाढले की चिंता देखील वाटते. संपत्ती वाढली की ते टिकवण्याची भीती वाटते. प्रतिष्ठा मिळाली की ते जपण्याची धडपड सुरू होते. म्हणून स्वामी समर्थ महाराज सांगतात, ज्याच्याकडे जितकं अधिक आहे त्याच्याकडे तितकंच अधिक काळजी आहे. म्हणून संपत्ती मिळवणं चुकीचं नाही, पण त्या संपत्तीवर आपला आनंदाचा भवितव्य अवलंबून ठेवणं हे सर्वात मोठी चूक आहे. भक्तांनो, तुम्ही कधी लहान मुलाकडे पाहिलं आहे का? त्याच्याकडे ना मोठे घर असतं, ना पैसा, ना प्रतिष्ठा, तरीसुद्धा ते मनापासून हसत खेळतात आणि आनंदात राहतात. कारण त्यांना उद्याची चिंता नसते. ते वर्तमान क्षणात जगत असतात. जसा जसा माणूस मोठा होतो तसं तसं तो भविष्याच्या चिंतेत अडकतो आणि वर्तमानातील आनंद हरवून बसतो. स्वामी समर्थ महाराज अनेकदा आपल्या भक्तांना सांगतात की जीवन हा प्रवास आहे, मुक्काम नाही. आपण मात्र प्रत्येक टप्प्याला अंतिम समजतो. एखादी परीक्षा झाली की वाटतं आता सुख मिळेल, नोकरी लागली की वाटतं आता आनंद मिळेल, लग्न झालं की वाटतं आता सर्व ठीक होईल, मुलं झालं की वाटतं आता जीवन पूर्ण झालं. पण प्रत्येक टप्प्यानंतर नवीन अपेक्षा जन्माला येते. अपेक्षाची ही साखळी कधीच संपत नाही. एकदा कल्पना करा की एकदा शेतकरी बी पेरतो आणि रोज सकाळी शेतात जाऊन बियाणे उकरून पाहतो की अंकुर आला का, तर त्या बियाचे काय होईल. ते कधीच उगवणार नाही, कारण वाढ होण्यासाठी वेळ लागतो. त्याचप्रमाणे आपल्या जीवनातील प्रत्येक गोष्टीला योग्य वेळ असते, पण आपण अधीर होतो. लगेच परिणाम हवा असतो आणि परिणाम उशीर दिसला की मनात दुःख निर्माण होते. स्वामी समर्थ सांगतात, तुझं कर्म करत राहा, फळाची योग्य वेळ मी ठरवीन. पण आपण स्वामीवर विश्वास ठेवण्याऐवजी आपल्या मनाच्या कल्पनेवर विश्वास ठेवतो, म्हणून अस्वस्थता वाढते. भक्तांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, जीवनात दोन प्रकारचे दुःख असतात. एक म्हणजे प्रत्यक्ष आपल्या आयुष्यात आलेली असतात, आणि दुसरी म्हणजे जी अजून आलेलीही नसतात, पण आपण कल्पना करून निर्माण केलेली असतो. आश्चर्य म्हणजे बहुतेक माणसे दुसऱ्या प्रकारच्या दुःखात अधिक जगतात. उद्या काही वाईट झालं तर माझं काम बिघडेल, तर माझ्या मुलाचे काय होईल, माझ्या घरच्याचं काय होईल, असे हजारो प्रश्न मनात फिरत राहतात. प्रत्यक्षात यातील अनेक गोष्टी कधीच घडत नाही, पण त्यांना घडलेल्या घटना, दुःख आपण
आधीच बघत असतो. स्वामी समर्थ म्हणतात, भविष्याची चिंता म्हणजे अजून आलेल्या सावलीला घाबरण्यासारखा आहे. सूर्य मावळला की सावली नाहीशी होते, तसेच अनेक संकट वेळ आल्यावर आपोआप निघून जातात. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.